भारत स्वतंत्र होऊन 80 वर्ष झाली, मात्र सफाई कामगारांना न्याय मिळत नसल्याने आजही पारतंत्र्यात असल्याचे दिसत आहे. मात्र आता अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी दिला. वारस हक्काची नोकरी मिळवण्यासाठी 2 महिलांनी आपल्या कुटुंबासह राहुरी नगर परिषद कार्यालयासमोर दिनांक 14 ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला 8 दिवस झाले. नगर परिषद प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी तानसेन बिवाळ यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी शहरातून झाडू मोर्चा काढला होता. त्यानंतर सर्व आंदोलनकर्ते नगर परिषद कार्यालयात गेले. यावेळी तानसेन बिवाळ यांनी नगर परिषद प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. बिवाल म्हणाले की सफाई कामगार काम करत असताना कामगारांना अनेक आजार होतात. परिणामी त्यांचे अकाली निधन होते. सफाई कामगार पदावर कार्यरत असलेले कर्मचारी कैलासवासी श्याम अमीर बिवाल यांचा सन 1984 मध्ये सेवा काळात मृत्यू झाला होता. त्यांच्या रिक्त जागेवर त्यांच्या पात्र वारसदार पत्नी श्रीमती शीला श्याम बिवाल यांनी आपल्या कुटुंबातील जवळच्या नातेवाईक आणि अंतिम नामनिर्देशित सून सौभाग्यवती ज्योती मनीष सोलंकी यांना वारस हक्काने नोकरी मिळवण्याकरिता सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता कार्यालयाकडे केलेली आहे. मात्र अद्याप त्यांची नियुक्ती झाली नाही. गेल्या 8 दिवसापासून उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. नगर परिषद प्रशासनाने त्यांनी ताबडतोब त्यांची नियुक्ती केली नाही तर 24 ऑगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयात कचरा व मैला फेक आंदोलन करण्याचा इशारा तानसेन बिवाल यांनी दिला. प्रसंगी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, नगर परिषदचे विरोधी पक्षनेते अरुण साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रशासनावर टीका केली. प्रसंगी मुख्याधिकारी विद्या पाटील यांनी सांगितले की सदर रिक्त जागेबाबत एकूण 5 अर्ज नगर परिषद प्रशासनाकडे आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आज राहुरी नगर परिषद सर्व कर्मचारी जिल्ह्याच्या वतीने झाडू आंदोलन ठेवले होते. त्या झाडू आंदोलन मध्ये संबंधित मुख्य अधिकारी आज सुद्धा सकारात्मक नाहीये. सदर या संदर्भात 24 तारखेला सोमवारी नगरपालिकेवर महिला आणि कचरा फेको आंदोलन होणार आहे. तर या संदर्भात जे बेकायदेशीर नियुक्त काढलेले आहे, जे नगर अध्यक्ष त्यांचे वडील मजूर पदावर कार्यरत असताना त्यांना सफाई कामगारची ऑर्डर काढली आणि आमच्या हक्काची जी रिक्त पद होते त्याच्यावरती ऑर्डर काढलेली, त्याच्यामुळे आमच्या वारस हक्कावर गदा आलेली आहे. तरी या कारणास्तव आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा आलेलो आहे. तर त्या PI साहेबांना फोन लावला, ते बंदोबस्तासाठी 4 वाजता येऊन आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आणि आम्ही थांबणार नाही अशी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद. प्रशासन आदेश देण्यासाठी देखील सकारात्मक प्रशासनाची भूमिका आहे, परंतु आपल्याला ज्या व्यक्तीच्या जागेवर आपल्याला त्यांचे वारस हक्काने नोकरी द्यायची आहे, तर त्यांनी टोटल 5 जणांना नॉमिनी म्हणून दिलेले असून आपल्याला खात्रीशीर जो व्यक्ती खरोखर त्यांचा नॉमिनी असेल त्या व्यक्तीला ती हक्काची नोकरी देण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी आपल्याला ठराविक वेळ लागेल की जेणेकरून शासनाचे काही नियम आहेत, आदेश आहेत, त्यानुसार आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी आपल्याला आवश्यक वेळेची गरज असून आपण नक्कीच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.